जर ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर आधी चुका समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, एखाद्या यूट्यूबरचा व्हिडिओ बघतो. त्याने एखादी स्ट्रॅटेजी सांगितली, एखादं इंडिकेटर सांगितलं, त्याला लगेच फॉलो करतो. आता एकाच इंडिकेटरवर अवलंबून राहून चालत नाही. एक तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये एक ट्रेंड इंडिकेटर असलं पाहिजे, एक मोमेंटम इंडिकेटर असलं पाहिजे, एक व्हॉल्यूम इंडिकेटर असलं पाहिजे. आता इंडिकेटरचा ओव्हर यूज करणं ते सुद्धा घातक आहे. 6 ते 7 इंडिकेटर एकाच चार्टवर जर आपण लावत असून ते सुद्धा तुमचं कन्फ्युजन वाढू शकते. 2 ते 3 वेल टेस्टेड इंडिकेटरचा उपयोग करून जे एकमेकांसाठी कॉम्प्लिमेंटरी असतील असेच इंडिकेटर यूज करायला पाहिजे. आता बॅक टेस्टिंग न करता लाईव्ह ट्रेडमध्ये डायरेक्ट त्या इंडिकेटरचा यूज करून पहिल्यांदाच ट्रेड करून डायरेक्ट ऑर्डर टाकणं हे सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. आधी बॅक टेस्ट करा. त्यानंतर हिस्टॉरिकल डाटावर किती सिग्नल बरोबर दिले, किती रिस्क रिवॉर्ड मिळाला हे पहिले पाहिजे. आणि इंडिकेटरला 100% परफेक्ट समजून त्याला इंडिकेटरने सिग्नल दिला की लगेच बाईंग करणं हे इंडिकेटरला सुद्धा हे लॅगिंग इंडिकेटर असतात. यासोबतच आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स पॅरामीटर बघावं लागतात. मार्केटचा ट्रेंड नसताना सुद्धा ट्रेंडलेस मार्केटमध्ये ट्रेड करणं म्हणजे मला आज ट्रेड करायचाच आहे, काही हो, अशा भावनेनं मार्केटमध्ये उतरणं हे सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. इंडिकेटरने सिग्नल दिला, मार्केट खाली येत राहिलं, बाईंग सिग्नल दिला की लगेच फुल पोझिशननी बाईंगची क्वांटिटी घेऊन टाकणं. म्हणजे या आपण चुकीच्या गोष्टी घाईघाईत मार्केटमध्ये करतो. या सगळ्या चुकांपासून आपल्याला वाचायचं आहे, तरच आपण एक यशस्वी ट्रेडर नक्की म्हणू शकतो.